महाराष्ट्र शासनानं आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत तर साधारणतः उद्या आमचे जे संपूर्ण कर्मचारी आहेत की ज्यांच्यामार्फत मराठा आरक्षणाच्या संदर्भानं त्यांचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा जो एक सर्वे आहे सर्व मराठा कुटुंब जे आहेत त्यांचे जे जवळजवळ आमच्या 40 पेजेसचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रत्येक कुटुंबाचं त्यांचं शिक्षणाचं कुठल्या स्तरापर्यंत शिक्षण झालेलं आहे, नोकरीचं प्रमाण त्याची नोंद असेल, त्याचबरोबर त्याचे इतरही जे त्यांच्या आर्थिक मालमत्ता असेल, इन्कम असेल, असे जवळजवळ डिटेल असा एक सर्वे फॉर्म आहे. तर त्याच्या अनुषंगानं आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार आहोत. आणि याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडं जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही जिल्हास्तरावर आयोजित करत आहोत. आणि त्यानंतर मग ही जी आपली जी सर्वेची कारवाई ती आम्ही सुरू करणार आहोत. त्यानंतर ही पूर्ण जी माहिती आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे आणि तो डेटा आपल्याला जो संपूर्ण जे कुटुंबातले जे प्रमुख असतील ते प्रमुख त्यांचे दाखवून आपण त्याच्या बायोमेट्रिक आपण थंबसुद्धा घेणार आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही आज बऱ्याचशा मराठा संघटनेच्या पदाधिकारी यांना बोलवलं होतं. त्यांच्याशी शासनाचा जो काही हा जो प्रयत्न आहे तो कशासाठी आहे, काय आहे हे समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि सर्व संघटनांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि लवकरच आम्ही तालुका स्तरावरसुद्धा अशा बैठक आयोजित करून ही जी आपल्याला शासनानं आपल्याला जे काम दिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर 27 डिसेंबर आज सकल मराठा समाज धाराशिव यांची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीचा उद्देश होता की त्यांना आता एम्पिरिकल डाटा गोळा करायचा आहे. मुळात माझं म्हणणं असं आहे 2018ला जे माननीय आताचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री व तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेस जर तुमच्याकडे डाटा नव्हता, गायकवाड आयोगानं जर मागासले पण सिद्ध केलं नव्हतं तर त्यावेळेस फसवं आरक्षण दिलंच का? आता आमची मागणी ती नसून आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे व 50% आतलं आरक्षण पाहिजे. जो आदेश म्हणून जरांगे पाटील देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही आंदोलन पुढचं करणार आहोत. त्यामुळे सरकारचे वेळकाढूपणाचं धोरण ह्या एम्पिरिकल डाटा गोळा करायच्या मागणीला आमचा विरोध आहे. जय भवानी, जय शिवाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.